जय श्रीराम भावांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं अजून एकदा स्वागत आहे। तुम्ही जुन्या ब्लॉगला आपल्या खूप प्रेम दिलं, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद। आज आपण चाललेलो आहे सीईटीचा फॉर्म भरायला। तर सगळे मित्र वगैरे आपले येणार आहेत, सगळे सोबतच फॉर्म भरणार आहे सीईटीचा। तर चला बघूयात आपल्या आई साहेब काय करतायत। आपल्या आई साहेबांची पूजा चालू आहे। स्वामी रामरक्षा स्तोत्र पुस्तक दे रे। रामरक्षा स्तोत्र कुठे आहे ग? हा, हे आपल्या सापलेलं आहे। स्वार्थी रामरक्षा स्तोत्र, हे घ्या तुमचं पुस्तक। थँक्यू, बाय बाय। तर चला आपण जाऊयात आता आपल्या कामाला। चला तर जाऊयात। कुठली गाडी न्यायची? ही काही लवकर सांगा, लवकर सांगा। तुम्ही काही सांगितलं नाही, जाऊ द्या आता। दोन्ही पण नाही न्यायच्या मला, पण आपण चालत पण नाही जाणार आहे, आपण हे घेऊन जाणार आहे। चला तर जाऊयात। ब्रो, मी चावीच घरात विसरलोय। किती हुशार आहे मी। चलो, तर गाडीची चावी आता आपण घेतलेली आहे। चला तर जाऊयात आता। खुल जा सिम सिम। चलो तो चलते गाइस। तर मला आता सिरियसली स्वतःवरती हसू यायला लागले। मी चाललोय कशासाठी? सीईटीचा फॉर्म भरायला। डॉक्युमेंट्स कुठे? काय चाललंय जिंदगीमध्ये माझ्या? तर डॉक्युमेंट्स घेऊयात आधी, मग जाऊयात। आता आपण आपले सगळे डॉक्युमेंट्स वगैरे सगळं घेतलेलं आहे। आता आपल्याला मागे यायची गरज नाहीये। सो फायनली आता आपण चला तर जाऊयात। हो, लवकर येतो। आपली बॅग आधी इकडे टाकूयात। चला, चलो गाइस, हम लोग निकलने के लिए तैयार हैं। चला तर जाऊयात। पहिले सगळ्यांना फोन करून बघूयात आता कुठे आहेत आपले मित्र वगैरे। आधी ओढूयात गाडीतून। चला तर जाऊयात। फायनली आता आपण चाललेलो आहे 7 नेशन्स कॅफेवरती, म्हणजे कॅफेमध्ये। तर सगळे आपले मित्र तिथं आलेले आहेत, तर तिथून सोबतच सगळे फॉर्म भरायला जाणार आहे। तर चला जाऊयात। तर आपले मनोज भाई आतमध्ये थांबलेले, मस्त रील बघत। सुधर जा भाई, सुधर जा। तर आपले श्रीकांत भाई पण आलेले त्या ठिकाणी। चला तर जाऊयात भाऊन फॉर्म भरायला। आपल्या बाकीच्या मित्रांना फोन केला का नाही? करा की मग तेवढं कष्ट घ्या। फॉर्म भरायला आणि पप्पाचा पगार किती आला? 28,000 फॉर्म भरायचा। काय म्हणतो? गाडी आत लावली? अरे एकाच गाडीत जाऊ रे। अरे एकच गाडी आणली बघ रे। डॉक्युमेंट घेतले सगळे? आपल्याला फॉर्म भरायला जायचंय, इनामदार मध्ये नाही। आपले श्रीकांत भाई ड्रायव्हिंगला बसलेले, त्यांना येत नाही चालवायला तरी बसलेले। तर या ठिकाणी यांची भांडणं चालू झाली। मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो। हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है। बेदम मारहाण केलेली आहे, बेदम नाही। बस श्रीकांत भाई यांचा नाद करून चालत नाही। या ठिकाणी मनोजला खूप मारलेलं आहे। मनोज भाई रडायला लागलेले आहेत आपले। असले भाऊ गपरड, तू बघत बस रे, नसते मी काय करू मग आता? ये भी मेरी गलती, तू नाहीच काय करणार। ये भी मेरी गलती। हाँ, तेरी गलती। तुला क्या? ये भी मेरी गलती आहे। चला तर मित्रांनो जाऊयात आता आपण। या ठिकाणी अजून एक पोरगी सापडलेली आहे आपल्याला। तर चला आता आपण जाऊयात फॉर्म भरायला। आपली गाडी आपण इथंच लावलेली आहे, फॉर्म भरून येऊयात। चला, काय करायचं वर जाऊन?
दिवसात, पण त्याचं ती तर सापडली की पप्पा म्हणलं टाकू बिसी टाकू काय आलं तर तुझ्या ऐक की तिकडे फॉर्म भरू की आपण भरलो तिकडे. हा जे रस काढते ते का विचार ऋते जे रस काढते का काका? हे जाऊ जे रस काढणे आहे मी वरती. हा नंबर लावतो आपला. तर चला जाऊयात आपण साथी कॉम्प्युटर्स मध्ये. आपली भूमन माता भीतच आहे वाटतं. हा सापडली सापडली. फॉर्म भरायचं चाललं आपल्या भूमन माताचा आणि त्याची शहाणी बहीण. कोण मी हा असं जर का भूमे भाऊ जाटून आलं नाही फॉर्म भरताना आहे ना. नाही म्हणते नाही म्हणा बिलाच वाटत ना. चला यांचं झाल्यावरती आपलाच नंबर आहे फॉर्म भरायचा. तेच की मग त्यांचं झाल्यावरती म्हणते मोठ्याने मला ऐकू येत नाही. गेले एकदा HD मध्ये ऐकू गेलं. चाललंय एवढी आता चला की काय आलं किडनी खडाड्या घाला. माझी मेंटल हेल्थ एकदम ठीक आहे बरोबर आहे. ते वागण्यावरून वाटत नाही पण आहे. तर मित्रांनो तुम्हाला एक मी महत्वाची न्यूज सांगायची विसरलो. तर हिचा पाय तुम्ही बघू शकता. हे दुसरं काही नाही फक्त मस्ती आहे दुसरं काही सुद्धा नाही. आता बघा कसं चालावं लागतंय. ये हळूहळू ये. चेष्टा नाही खरं आहे तुझी मस्ती आहे. कुठे गेले हे दोघं झेरॉक्स काढायला गेलेत का बनवून झेरॉक्स आणायला गेलेत? हा काय कुठली गाडी तुझीच आहे ना गाडी ती? हा गाडी लावली आमची गाडी कशी पण काढा मला काय तुमची गाडी. अयो मित्रांनो आपल्याला तिने धमकी दिलेली आहे की ही गाडी आपली फोडणार आहे. भेट नाही पब्लिक आमचे दाखवावं लागते तुला जोर. भावांनो आपल्याला ओपन चॅलेंज केलेलं आहे हिनं. त्या पोरीनं ओपन चॅलेंज केलेलं आहे आपल्याला. चलो त्यांनी मॅडमला फोन केलाय की मॅडम इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रॅक्टिकलला काय येणार आहे. मॅडमनी सगळं पाठवलं काय काय येणार आहे तरी पण म्हणतो मॅडम काहीच समजलं नाही. आता अजून काय काय बोलला त्याला काय बोलला ते काय तिथं बँकेत गेले तिथं बँकेत झेरॉक्स काढायला गेले. काय बोलायचं आता ते बँकेत गेले पण दुसरं बी त्यासोबतच गेले. सरांचा पहिला प्रश्न काय होता देवेनीने फॉर्म भरला का सीईटीचा. भाई साहेब काय बोलायचं आता सरांना. भाई मला वाटलं ऐक की मला वाटलं मला विचारतील भाई तू फॉर्म भरला का. माझं राहिलं बाजूला देवानीने फॉर्म भरला का. आई शोक काय बोलायचं. कुठे आहेत चला सर कुठे आहेत दिसत नाहीत मला अजून. हा हे दोघं आलेले आहेत बघू शकता तुम्ही. लय दिवसात ना आला. सांगितलं तरी येत नव्हतं ते सांग की. नका खाते सवयच का धमकी. रिझल्ट लागायचा आज. हॅलो कशाचा रिझल्ट लागायचा खरं का काय भाई लोक आज जेईचा रिझल्ट लागणार आहे. बघूया आपण आपला रिझल्ट कसा येतोय ते. फायनली माझा फॉर्म भरायचा ते चालू झालेला आहे.
बघू शकता तुम्ही ते माझंच मार्केट आहे. आपल्या मनोज भाईला अजून टाइम लागेल कारण ऑलरेडी दिदींचं चालू आहे फॉर्म भरायचं. आपला तोपर्यंत चालू आहे भरायचा फॉर्म. खूप वेळ झाले आपल्याला फॉर्म भरता आता ऑलमोस्ट वाजलेले आहेत बघा 2:15 वाजलेले आहेत. आमचा मनोज भाईला झोप लागलेली आहे आणि अजून इथं फॉर्म भरायचं चालू आहे. सर्व्हर डाऊन असल्यामुळे फॉर्म पेंडिंगला पडलाय आमचा. बघूयात आता किती वेळ लागतोय. श्रीकांत भैया पण तिकडे थांबलेले आहेत आपले. तर मित्रांनो फायनली आता आपला फॉर्म भरून झालेला आहे. श्रीकांत भैया पण आलेले आहेत. ऑलमोस्ट किती वेळ गेला आपला फॉर्म भरायला? 2 तास गेले फॉर्म भरायला. अपघात झाले. भूक लागलेली आहे खूप. सकाळी नाश्ता पण केलेला नाही आम्ही. गाडी काढतो भैया चला बसा. काढले हा आता श्रीकांत भैया सांगतील ते खाऊयात आपण. चांगलं काय पोट भरायला चल मग हॉटेलला जाऊ जेवण. हॉटेलला जेवण करायला एवढा दिलदार कधीपासून झाला? चल रे तुम्हाला करायचंय कोणाला करायचंय पैसे वाचवून ठेवले, समज रे उडू उडू. तर चला जाऊयात आता आपण काहीतरी खाऊयात मित्रांनो. चलो फायनली आता आपलं सगळं मस्त खाऊन पण झालेलं आहे. तर बघू शकता इथं आपले भाई लोक आता चाललेले आहेत. आपण पण जाऊयात. खूप टाइम झालाय. दुपारचे 3:45 वाजलेत. 3:45 वाजले 3:30 वाजलेत. किती वाजले? 3:30 वाजलेत. तर जाऊयात आता आपण पण घरी. चला तर भेटूयात. चला भाई लोक बाय बाय. फिर मिलेंगे. तर चला आता जाऊयात आपण पण. आता आपण फायनल घरी चाललो होतो पण अचानक आठवलं की आपलं म्याव मांजर आपलं एका जणाकडे दिलं होतं मी. तर त्याच्याकडून आपण घेऊन जाऊयात. बट मला त्याच्या घरचा रस्ताच आठवत नाहीये. असं झालेलं आहे. शोधतोय बघूयात कुठे आणि घेऊन जाऊयात आपल्या म्यावला. चला बघूयात. म्याव कुठे गेली? चला चला जाऊयात आता आपण. चलो चला चला आता आपण म्यावला घेतलेले. तुम्ही बघू शकता ती बसली आहे मागं तिथं. आणि आता आपण चाललेलो आहे घरी. आणि घराकडे जायचा ऑलरेडी एक रस्ता बंद होता त्याच्यामुळे आपण दुसऱ्या रोडने चाललेलो आहे. तर चला जाऊयात आता घरी. जाऊयात जरा फ्रेश वगैरे होऊयात. खाऊ पिऊयात जरा मस्त पैकी. चलो सकाळपासून आज ऑलमोस्ट बाहेरच आहे. आता वाजले बघा 4 वाजलेत. सकाळी गेलतो आम्ही कितीला गेलतो बरं? 11:30-12 वाजले होते जायला. हा आमचा एकदम हायवे बघू शकता तुम्ही घराकडे जायचा. काय बोलायचं आता. चला जाऊयात. तर फायनली आता आपण आलेलो आहे घरी. चला गाडी पार्क करूयात. यो 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 इथं काय? आलो घरी आलो आपण. चला काय तिला पण समजले आपण आलेलो आहे घरी. चलो गाइस तर फायनली आता आपण घरी आलेलो आहे आणि आमची म्यावी मस्तपैकी बसलेली आहे गाडीमध्ये. मियाव उतरा. चला तर जाऊयात आता आपण. चला उतरा. चला उतरा उतरा. महाराणी गेलेले आता गाडी खाली. आपलं काही चप्पल आपण इथेच ठेवली. मस्त मस्त मस्त. मास्क फोन दोन्ही पण घेऊयात आणि निघूयात आता. तिला पण घरी आल्यासारखं वाटायला लागले जरा आता. सगळं काढलं इथे. हे बघा इथे जाऊन बसले तुम्हाला. आई आमच्या बाहेर गेले दिसत आहेत. आहेत आता झोपलेत मस्तपैकी. काय आलो वगैरे आलो. चला तर आवरूयात आता आपण.
खाऊयात मस्त आणि जरा झोपूयात आता. ते आहे ना आपल्यासाठी पावभाजी बनवलेली आहे. आता मस्त पावभाजी खाऊयात. चल लवकर. आता ब्लॉग इथेच एंड करायचा का कसं करायचं काय माहित नाही मला. समजत नाही एंड करू का काय करू, कारण आता आपण कुठे जाणार पण नाही आहे. बघूयात चला, जर कुठे गेलोच तर ॲड करतोच मी क्लिप. तोपर्यंत बाय बाय.